जिल्ह्यातील अनेक भागामध्ये दमदार पाऊस झालाय। संगमेश्वर, लांजा, राजापूर या तालुक्यांना पावसानं झोडपून काढलंय। मंडणगड आणि दापोली तालुक्यात सुद्धा जोरदार पाऊस झालेला आहे। खेडमधील जगबुडी आणि नारिंगी नदी धोक्याच्या पातळीवर आहे। दरम्यान खेडमधील जगबुडी नदी संदर्भातली जी परिस्थिती आहे त्याविषयी आमचे प्रतिनिधी अनुज जोशी आपल्याला आणखी तपशील देत आहेत। आपण उभे आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील खेड या ठिकाणी आणि माझ्या पाठीमागे पाहू शकता आपण ही जगबुडी नदी आहे। गेल्या 48 तासांमध्ये जगबुडी नदीने अक्षरशः धोक्याच्या पातळीवरून वाहत लोकांच्या मनामध्ये धडकी भरवली होती, परंतु गेल्या 12 तासापासून पावसाने थोडी उसंत घ्यायला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे पाण्याची पातळी कमी होताना दिसते। आज शनिवार आहे, उद्या रविवार आहे। अनेक लोक पावसाळी पर्यटनासाठी देखील हे बेत बनवत असतील, परंतु हवामान खात्याने अद्याप देखील कुठेही पावसामध्ये कमी होणार आहे अशा प्रकारची माहिती दिलेली नसल्यामुळे सर्व नागरिकांनी कोकणात देखील सतर्क राहणं गरजेचं आहे। पावसाळी पर्यटनासाठी अनेक दुर्घटना या राज्यभरामध्ये घडताना आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत। त्यामुळे शनिवार रविवार जरी असला तरी सुरक्षित राहा, आपल्या घरामध्येच आपली सुट्टी एन्जॉय करा असा सल्ला हवामान खात्या आणि प्रशासनामार्फत दिला जातो आहे। अद्याप देखील जगबुडी नदी ही इशारा पातळीच्या वरतीच आहे। पावसाचा जोर जरी ओसरला असला तरी अधूनमधून मुसळधार सरी या कोकणामध्ये सुरू आहेत। पुढारी न्यूजसाठी अनुज जोशी, खेड, रत्नागिरी।